नमस्कार. मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण. आपण श्रीकृष्णाची रासक्रीडा, गोपींच्या बरोबरचं त्याची क्रीडा पाहत आहोत. काल आपण 18व्या श्लोकापर्यंत आलो होतो. आज आपण पुढे बघूया की श्रीकृष्णाचं गाणं ऐकून सगळ्या गोपी घरातून धावत धावत बाहेर पडल्या आणि त्याच्याबरोबर त्याच्याकडे आल्या आणि त्याच्या स्वरात स्वर मिसळून गायला लागल्या. मनातल्या मनात त्याचं स्मरण करायला लागल्या. कोणी असं म्हणायला लागलं, हे कृष्ण, हे कृष्ण, आणि एकदम त्यांना असं लज्जान्वित झाल्या त्या. आणखीन परत प्रेमोन्मादिनी होऊन पटकन त्याच्याजवळ जाऊन उभ्या राहिल्या. काही गोपींनी बाहेर गुरुजनांना पाहिलं आणि आपल्याच घरामध्ये मग त्या बाहेर नाही जाऊ शकल्या. त्यामुळे घरात जाऊन डोळे बंद करून तन्मय भावाने ते श्री गोविंदाचं ध्यान करायला लागल्या. काही गोपकुमारी जगताचं कारण परब्रह्मस्वरूप श्रीकृष्णाचं चिंतन करता करता मूर्छावस्थेत सुद्धा गेल्या. प्राणापान त्यांचं थांबलं आणि त्यांना मुक्तीचा अनुभव आला. कारण भगवत ध्यानाने त्याचं विमल असा जो आल्हाद आहे, आनंद आहे, त्याच्यामुळे त्यांची संपूर्ण पापही नाहीसं झालं, पुण्यही नाहीसं गेलं आणि भगवंताच्या जे काही प्राप्ती न झाल्यामुळे जे महान दुःख भोगावं लागतं ते सगळं पापसुद्धा त्यांचं निघून गेलं आणि त्यांना मुक्तावस्था प्राप्त झाली. गोपींनी घेरलं होतं श्रीकृष्णाला आणि रास क्रीडा आता सुरू होणार. अशा वेळेला तो उत्कंठित असा गोविंदाने शरदचंद्र सुशोभित अशा रात्रीला जणू काही रास करून सन्मानितच केलं असं वाटत होतं. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण इकडे तिकडे गेला की तो दिसेनासा झाला. मग ते कृष्णाच्या अधीन झाल्या होत्या सगळ्या. त्याची सगळी लीला त्यांना आवडत होती. त्यामुळे गोपीसुद्धा असं त्यांनी आपला आपला ग्रुप केला, म्हणजे एकत्र आल्या असं काही जणी, आणि वृंदावनामध्ये त्याला शोधायला गेल्या. मग कृष्णाशी ज्यांचं चित्त जोडलं गेलं आहे अशी ती व्रजातल्या सगळ्या अंगना एकमेकांशी वार्तालाप करायला लागल्या. की एक गोपी दुसऱ्याला म्हणते की मीच कृष्ण आहे, बघ बघ मी किती सुंदर चालीने चालतोय, माझी गती तर बघ कशी कृष्णरूप झालेली आहे. दुसरी म्हणते नाही नाही मी कृष्ण आहे, बघ माझं गाणं तरी ऐक म्हणजे तुला कळेल. मग कोणी दुसरी जी गोपी आहे ती म्हणते अरे दुष्टकालिया मी कृष्ण आहे, थांब थांब तू थांब, मी बघतो तुझ्याकडे, असं म्हणजे कृष्णरूपामध्ये. असं म्हणून सगळेजण कृष्णाचं जे चरित्र आहे त्याच्या लीला सगळ्या वर्णन करायला लागल्या. काही गोपी म्हणायला लागल्या, अरे गोपगण पहा, मी गोवर्धन पर्वताला हातावर धारण केलं आहे, तुम्ही आता पावसाला घाबरू नका, निशंक व्हा आणि ह्याच्या खाली येऊन उभे राहा. दुसरी कोणी गोपी म्हणते कृष्णलीला, ती पण कृष्णरूप होऊन कृष्णलीला करायला लागली आणि म्हणायला लागली मी धेनुकासुराला मारलं, बघ आता गायी कशा स्वच्छंद विहार करत आहेत. अशा प्रकारे सगळ्या गोपी जणू श्रीकृष्णाशी अगदी एकरूप झाल्या आणि नाना प्रकारचे त्याची जी काही आत्तापर्यंत त्याने लीला केल्या त्याच्यामध्ये त्या व्यग्र झाल्या आणि एकमेकांच्याबरोबर सुरम्य अशा त्या वृंदावनामध्ये त्याला शोधत फिरायला लागल्या. ज्यांचे डोळे उमललेल्या कमलासारखे सुंदर आहेत, टपोरे पाणीदार अशा सुंदरी गोपांगना पुलकित झाल्या आणि पृथ्वीला बघून म्हणाल्या, अरे हे पृथ्वी, हे लीला ललित गामी असा हा कृष्ण आहे. त्याचा ध्वजा, वज्र, अंकुश आणि कमल हे त्याच्या तळपायावरती चिन्ह आहेत. तर त्यांनी तू कशी सुशोभित झाली आहेस बघ, त्याची पदचिन्ह तुझ्यावर उठली आहेत. आणि पहा त्याच्याबरोबर कोणी पुण्यवती मदमस्त युवतीसुद्धा आलेली दिसते आहे, कारण छोटे छोटे पातळ अशी चरणचिन्ह त्याच्याजवळ दिसत आहेत. इथं निश्चितच दामोदराने म्हणजे श्रीकृष्णाने उंच होऊन झाडाची फुलं काढलेली दिसत आहेत, कारण इथं केवळ फक्त त्याच्या पायाची टोकच खाली, अग्रभागच म्हणजे असा उमटलेला आहे. असं वाटतंय काही ठिकाणी की हा बसलाय वाटतं आणि त्यांनी एखाद्या भागिनी म्हणजे भाग्यवान अशा गोपीचं केशरचना केलेली दिसते आणि पुष्पाने ते केस शृंगारलेले दिसत आहेत.
नक्कीच हिने पूर्वजन्मी भगवान श्रीकृष्णाची श्रीविष्णूची उपासना केली असली पाहिजे. आणि हे बघा पुष्पवंदनाच्या सारखं गर्विता होऊन तिने ती मान करायला लागली. तिला खूप अभिमान झाला. मग कृष्णाने काय केलं, तिला सोडलं आणि तो इथून निघून गेला. अगं मैत्रिणींनो, पहा पहा, कोणी नितंब भाराने मंदगामिनी झालेली आहे आणि ती कृष्णाच्या मागे मागे गेली आहे. आपल्या गंतव्यस्थानाला तीव्र गतीने गेली आहे. कारण तिच्या म्हणजे पळत पळत गेल्यासारखे तिच्यासुद्धा पायाचे चवडे फक्त उमटलेले आहेत, चिन्हतेची. आणि हे बघ सखी, त्याने आपल्या हातामध्ये आपल्या आपलासुद्धा नाजूक हात त्याच्या हातामध्ये दिला आहे. त्यामुळे तिचे चरणचिन्ह पराधीन असे झाले आहेत. म्हणजे कृष्णाला रेलून ती चाललेली दिसते. पहा पहा, दुसरी एक मंदगामिनी निराश होऊन परत आली आहे. त्यामुळे तिचे पाय आता इकडे आलेले दिसतात, अशी पावलं उमटली आहेत. असं होतं आहे की ती दुसरी काही धूर्त अशी अभिलाषा पूर्ण करण्यासाठी निघालेली गोपी आहे. तिने बहुतेक हिला अपमान करून परत पाठवलेलं दिसतंय, असं दिसतं आहे मला. असं वाटतंय की इथेच कृष्णाने गोपीला म्हटलं आहे की तू इथंच थांब, मी पटकन जाऊन परत येतो. असं म्हणून तो वनामध्ये राहिलेल्या राक्षसाला मारीन आणि पुन्हा तुझ्याजवळ येईन, असं सुद्धा तो म्हणला असेल. म्हणून त्याच्या चरणाचे चिन्ह इथं त्याची शीघ्रगतीने तो गेलेला दिसतोय. इथून कृष्ण बहुतेक गहन वनामध्ये गेलेला दिसतोय, म्हणून त्याचे चरणचिन्ह दिसत नाही आहेत. तेव्हा आता आपण परत जाऊया. इथं चंद्राचे किरणसुद्धा येत नाहीत, म्हणजे अंधार आहे इथं सगळा. असं म्हणून ते गोपी सगळ्या कृष्णाला शोधत शोधत कृष्ण दिसला नाही म्हणून निराश होऊन परत आले. मग यमुना तटावर बसून त्याच्या चरित्राचं गान करायला लागल्या. त्यावेळेला गोपींनी प्रसन्न मुख ज्याचं आहे, कमळासारखा सुंदर असा चेहरा आहे, त्रिभुवन रक्षक आहे, लीलाविहारी असा कृष्णा जो आहे, त्या गोविंदाला त्यांनी येताना पाहिलं, एकदम आनंदित झाल्या त्या आणि कोल्हाल केला त्याने, हे कृष्ण 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 करत हाका मारायला लागल्या. आणि एवढंच, त्यांना दुसरं काही त्यांना बोलताच येईना, इतकं त्यांना एकदम भरून आलं त्याला बघून. आणि प्रणय उत्पन्न झाला त्याच्यामध्ये. त्यांनी मग आपल्या भुवया अशा उचलून वगैरे कृष्णाला अगदी तिरक्या नजरेने पाहिलं आणि आपल्या नेत्ररूप भ्रमरांनी त्याच्या मुखकमलातील मकरंद ते प्यायला लागले. कोणी गोपी गोविंदाला बघून डोळे असे अर्धवट झाकले आणि जणू काही त्याच्या रूपाचं ध्यान करतायत असं योगारूढ असल्यासारखं दिसायला लागल्या. तेव्हा तो माधव तोही काही कमी नव्हता. फक्त काही जणींच्याबरोबर प्रिय भाषण करायला लागला. काही जणांना तो पण असा तिरप्या नजरेने पाहायला लागला. काहीचा त्याने हात पकडला आणि तिची समजून घालायला लागला. मग त्या उदारचरित श्रीकृष्णाने काय केलं, प्रसन्न चित्त गोपी झाल्या त्याला बघून, आणि मग त्यांनी रासमंडल तयार केलं आणि ते रास तो खेळायला लागला. आणि त्यावेळेला काय झालं की प्रत्येक गोपीला असं वाटत होतं की कृष्णाच्या जवळ पण अगदी असावं, म्हणून ते एकाच स्थानावरती स्थिर राहायला लागल्या. मग ते रासोचित मंडल बनलं नाही. मग काय केलं, गोपीमध्ये त्यांनी एकेकीचा हात पकडला आणि श्रीकृष्णाने पूर्ण असा रास तयार केला, गोल तयार केला आणि प्रत्येकीला त्याच्या हाताच्या स्पर्शाने अतिशय आनंद झाला. आणि ते आनंदाने त्यांचे डोळे असे अर्धवट मिटल्यासारखे, अश्रू आल्यासारखे झाले. पुढचं आपण उद्या बघू. आज इथे थांबू. आपण 50व्या श्लोकापर्यंत आलो आहोत. धन्यवाद.